नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये खूपच मोठं वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळते. होय प्रेक्षकांनो, फायनली मंजूवरचं लांछन निघून गेलं आहे. फायनली सस्पेंड झालेली मंजू आता मात्र वर्दीमध्ये ड्युटीसुद्धा जॉईन करणार आहे आणि तेव्हाच मात्र तात्याला अटकसुद्धा होणार आहे. होय प्रेक्षकांनो, इकडे मम्मीचा सपनाचा जो काही डाव असतो ना, तो सुद्धा पूर्णपणे फ्लॉप झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या भागामध्ये आपण पाहतोय सत्या मंजूच्या आयुष्याला नव्या अर्थाने फायनली सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग इतका इंटरेस्टिंग मस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कसे बसे तात्यांच्या तावडीतून, गुंडांच्या तावडीतून या दोघांनी मिळून फाईल मात्र SP कडे पोहोचवलेली असते आणि फायनली इकडे सगळं निर्णायक असं वळण आपल्याला पाहायला मिळालं. तर इकडे सत्याने मम्मी साहेबांना सांगितलेलं असतं की मम्मी, तुम्ही आता काळजी करू नका, मी तुम्हाला नवीन सून, तुमची नवीन नवरी घेऊन लवकरच दाखवतो. त्यावेळेस मम्मी साहेब इतकी खुश होते ना, तिचा आनंद गगनात मावत नाही आहे. तिला वाटतं बरं झालं माझ्या सत्याच्या आयुष्यातून ती नेबळत निघून गेली. नकोच होती मला ती, डोळ्याने दिसत नाही, अकलीचा पत्ता नाही. आणि बरं झालं माझ्या सत्याने आता नेमकं कोणत्या पोरीला पसंत केलं आहे हे मात्र तिला ऐकायची, पाहायची फारच उत्सुकता असते. सत्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचं आगमन झालं आहे. सत्याने नवीन लग्न केलं आहे, नवीन नवरी आणली आहे. आता मात्र सगळ्यांनाच वाटतंय घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होणार. पण प्रेक्षकांनो, या सगळ्या आनंदाच्या वातावरणावर एक व्यक्ती मात्र पूर्णपणे हादरून गेली, ती म्हणजे चित्रकार सत्याचे बाबा. होय प्रेक्षकांनो, सत्याच्या बाबांना अजिबात या गोष्टी पटत नाही आहेत. सत्याने इतक्या घाईघाईने दुसरं लग्न का केलं, सत्याचा निर्णय चुकीचा आहे हे सगळं त्यांना वाटत असतं. त्यांना मात्र आता खूप राग आलेला असतो सत्याचा, मायाचा. त्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की सत्या असं कसं करू शकतो, इतका कसा तो मूर्ख झालाय. तिकडे मात्र सत्या प्रेक्षकांनो नव्या नवरीला घेऊन येण्याची जल्लोषात तयारी करत असतो. गाडीसमोर ढोल ताशा बँड बाजा, माया पॅलेस पूर्ण सजवलं जातं. घरामध्ये आनंदाचं वातावरण. मम्मी साहेब स्वतः आता नवीन नवरीच्या स्वागतासाठी फुलं आणि आरतीचं ताट घेऊन उभे राहतात. अखेर तो क्षण येतो जेव्हा आता नव्या नवरीचा गृहप्रवेश करायचा आहे. नवीन नवरीला घेऊन सत्या येतो. तिकडे जयड्या, बलमा खूप नाचत असतात, तल्लीन झालेले असतात. त्यांना आता सत्याच्या आयुष्यात आनंद झाला आहे म्हणून खूपच आनंद झालेला असतो. इकडे मात्र सगळे खुश, पण सत्याचे बाबा चित्रकार मात्र अजिबात खुश नसतात. त्यांना खूप राग आलेला असतो. बिचारे नाराज बसलेले असतात, कारण त्यांना सत्या इतका का बदलला या गोष्टीचं कारणच समजत नाही आहे. आता नवीन नवरी कोण आहे हे मम्मी साहेबांना सुद्धा माहिती नाही आहे. प्रेक्षकांनो, त्यांचं आता खूप एक्साइटमेंट वाढलेली असते. सत्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा सगळं चांगलं होणार असंच आता मम्मीला वाटतं. पण त्याच वेळी डोक्यावर पदर घेऊन सत्या त्याच्या नवीन नवरीला घेऊन घरात एंट्री करतो प्रेक्षकांनो. आणि आता म्हणते सत्या, अरे मला माझ्या नवीन नवरीचं तोंड पाहायचे, खूप उत्सुक आहे मी. तेव्हा सत्या म्हणतो, मम्मी अहो तुमची सून आहे, बघा ना तोंड. जेव्हा पडदा काढला जातो प्रेक्षकांनो, तेव्हा मात्र मंजूचा चेहरा पाहून मम्मी साहेबांचं तोंडच पडतं. सत्याला मंजूला वेगळं करण्याचं जे काही आपण कारस्थान केलं ते मात्र आता मम्मीला आठवतं. मंजूने आपल्यासमोर काय काय नाटकं केली हे सगळं मम्मीच्या पुढं आता चित्र तरळून जातं. मम्मी साहेबाला इतका राग येतो ना, सत्या मंजू कसे काय एक होऊ शकतात, हे दोघं सोबत आलेच कसे. इकडे मात्र चित्रकार खुश होतात. सत्या, तू हे सगळं कसं केलंस? अरे सत्या, एका निर्णयावरच मला तुझ्या धक्का बसला होता, असा कसा निर्णय घेऊ शकतो? सत्या मात्र म्हणतो, बाबा मी असं करू शकत नाही. पप्पा, तुम्हाला माहिती आहे ना माझं वाघमारीवर किती प्रेम आहे. मम्मी मात्र आता इकडे प्रचंड खुश होती. त्या सपनाला म्हणतात, मला तिचं तोंड तरी बघू दे गं, सत्याच्या नव्या नवरीला पाहू दे, मला खुश व्हायचे. मम्मी साहेब तिचं कौतुक करतात, दृष्ट काढतात. सत्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आलाय म्हणून तिला चांगलं वाटतं. आता सत्याने कुठली मुलगी पसंत केली हे बघता क्षणी प्रेक्षकांनो तिच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मात्र सत्याचं दुसरं लग्न या मंजिरीसोबतच झालं, या नेबळटसोबतच झालं. सगळा मम्मीचा डाव मात्र प्रेक्षकांनो उलटा पालटा पडलेला असतो. आता मात्र काय होणार पुढे मालिकेमध्ये? सत्याला आता त्याच्या मम्मीचा खरं रूप, मम्मीचा सगळा कारस्थानाचा प्लॅन सगळं माहिती पडलेलं असतं.
सत्या मंजुनी मिळून हे जे काही नाटक केले ना प्रेक्षकांनो, ते मात्र आता मम्मी साहेबाच्या चांगलंच अंगलट आलंय. चित्रकार मात्र खूप खुश झालेले असतात. दुसरीकडे मात्र आपण पाहतोय जे काही गुंड तात्यासाहेब सत्या आणि इकडे आपल्या मंजूच्या पाठीशी होतील ते सुद्धा सगळे आता पूर्वाकडे गेलेले असतात. सगळा प्लॅनच आता तात्याचा चौपट झालाय. त्याच्यामुळे त्यांच्या सगळंच अंगलट आल्यामुळे पूर्वा सुद्धा काही करू शकत नाहीये. खऱ्या अर्थाने पूर्वाच्याच आता प्रेक्षकांनो नौकरीवर गदा आलेली आपल्याला पाहायला मिळाली. SP साहेबांनी मात्र इकडे सगळं आता तात्याची फाईल चेक केली. तात्याचे सगळे गुन्हे मात्र आता त्यांच्या समोर आले आणि खरी फाईल सगळे डॉक्युमेंट आता सापडले. आता मात्र तात्याला अटक करण्यावाचून कुठलंही ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो मंजू सत्याचा रस्ता कसा अडवला, त्यांना कसा त्रास दिला, हे सगळं आता त्या दोघांनी SP साहेबांना सांगितलेलं असतं. खऱ्या अर्थाने ती फाईल मात्र आता SP कडे पोहोचली. SP साहेब निवांत गाडीमध्ये आता इकडे बसले. सगळं आता प्रेक्षकांनो त्यांनी फाईल चेक केलेली असते आणि खऱ्या अर्थाने त्यांनी मंजूला ऑर्डर दिले की उद्यापासून तुम्ही ड्युटी जॉईन करायची आणि पूर्वा पाटीलवर आपण आता कारवाई करायची. त्यांच्यावर आता आपण कारवाई बसवायची आहे. त्यांचं खरं रूप आता बाहेर काढायचे. इकडे मंजू मात्र आता विचारच करत असते. SP साहेबांच्या घरी आल्यावरती बोलत असते की साहेब हीच ती फाईल पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतःच्या हाताने ठेवली होती आणि पूर्वा पाटीलने गायब केली आणि त्या फाईलमुळेच मला सस्पेंड केलं गेलं होतं. मंजू म्हणते SP साहेब तुम्ही आता बघा सगळं काय आहे ते. आता मात्र तू डिपार्टमेंट जॉईन करायला काहीच हरकत नाही आहे असं त्यांनी ऑर्डर दिल्याच्या नंतर SP मात्र प्रेक्षकांनो स्वतः भवानीनगर पोलीस चौकीमध्ये येऊन इकडे सगळे आता ऑर्डर देतात. या फाईलमुळे तात्याला पुन्हा एकदा जेलमध्ये टाकता येणार. मंजू तुझं कौतुकच आहे, तुझं धाडस खूप मोठं आहे. आता मात्र तुझा सत्कार होणार, तुला खूप मोठं आता इकडे प्राईजसुद्धा मिळू शकतं असं SP साहेब म्हणतात. तेव्हा सत्या मंजूच्या आयुष्यातलं प्रेक्षकांनो आता मात्र विघ्न टळलेलं असतं. कारण मंजूने सांगितलंय ही फाईल मी स्वतः पोलीस स्टेशनला ठेवली होती, अचानक कशी गायब झाली आम्हाला तर काही माहीत नाही आहे. ही फाईल आम्हाला आता सापडली ती म्हणजे तात्याच्या घरात. तात्याच्या घरात त्यांनी त्यांच्या बायकोलासुद्धा आता किडनॅप करून ठेवलं होतं. त्यावर SP म्हणतात की ठीक आहे, मी आता तात्यासाहेब मोहितेची पूर्वा पाटीलची सखोल चौकशी करणार. तेवढ्यात प्रेक्षकांनो बलमा आणि सत्याचा डाव मात्र सक्सेस झालेला असतो. मंजूला आता घरी नेऊन मम्मीचा सुद्धा आता चांगला डाव फिसकटवलेला असतो. सगळं प्रेक्षकांनो आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. ढोल ताशाच्या गजरात मम्मीची कशी पंचायत होणार आहे हे पाहणं मात्र फारच रंजकदार ठरणार आहे. तर मंडळी इन्स्पेक्टर मंजू या मालिकेची येणारे सगळेच एपिसोड रिव्ह्यू, सगळे प्रोमो अपडेट सगळं जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया प्रेक्षकांनो नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत धन्यवाद.